डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आपण आहात डॉक्टर यश चौधरी, होमिओपॅथी तज्ज्ञ. तर आपण दररोज 15 किलोमीटर सायकलिंग करतात डॉक्टर. येस. तर त्याच्या पाठीमागे उद्देश काय तुमचा? उद्देश म्हणजे हॅपीनेस, सॅटिस्फॅक्शन अँड लव्ह, सपोर्ट अँड केअर. आणि ह्या सायकलिंगने नेमका काय फायदा होईल शरीराला? सायकलिंगचा फायदा असा होईल की तुमचं आरोग्य सुदृढ राहील, तुमचे जॉईंट्स व्यवस्थित राहतील, तुमचं वजन कमी होईल, तुम्ही कोणत्याही डिसीज प्रिव्हेन्शनसाठी सायकलिंग एक्सरसाइज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला भविष्यामध्ये शुगर होणार नाही, BP होणार नाही, मायग्रेन होणार नाही, फिमेल असतील तर PCOD होणार नाही, मेन्सेस रेग्युलर राहतील, प्रेग्नन्सी व्यवस्थित होईल, सेक्शुअल प्रॉब्लेम तुम्ही हेल्दी राहाल, सेक्शुअली हेल्दी राहाल, मेंटली हेल्दी राहाल, सगळे पॅरामीटर्स ऑफ लाईफ विल बी नॉर्मल, हेल्दी अँड ओके. बरं डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणता की 40 मिनिटात किंवा 45 मिनिटात 15 किलोमीटर सायकलिंग चालवा. Yes. तर सुरुवातीला नाही जमलं, हळू जमलं तर काय अडचण आहे का? शुरुआत हमेशा स्लो ही करनी चाहिए. अच्छी स्लो, बात है. हर एक अगर आप साइकिल नहीं है, थोड़ा चलने चलो, थोडासा चालून जा, थोडंसं स्पीडली ब्रिस्क वॉकिंग करा, त्यानंतर सायकलिंगला या. हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्याला पुढे जायचं. बरं डॉक्टर साहेब, मग हे सायकलिंग करताना मनावर याचा काय परिणाम होतो? मन अतिशय शांत आणि हॅपी थॉट्स, हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतात. हॅपी हॉर्मोन्स सच एज सेरोटोनिन अँड डोपामिन आर सिक्रेटेड इन युअर ब्रेन, which leads to happiness and positivity all around. Your aura gets created positive. अरे बाबा, क्या बात आहे डॉक्टर. मग बरेच लोक हे सेरोटोनिन आणि अशा हार्मोन्स, हॅपी हार्मोन्स मिळण्यासाठी व्यसनाधीन होतात, अनेक काय काय कृती करतात. मग त्यापेक्षा हे सायकलिंग करणं, व्यायाम करणं अतिशय उत्कृष्ट आहे. तुम्ही दिलेला सल्ला अतिशय चांगला आहे. तर तरुणांनी मला वाटतं डॉक्टरांचा आदर्श घेतला पाहिजे. आणि सर, याच्यासाठी तरुणांच्या मनात असा काही प्रश्न आहे की काहीतरी विशिष्ट आहार घेतला पाहिजे, की कार्बोहायड्रेट्स म्हणा किंवा प्रोटीन्स म्हणा किंवा प्रोटीन पावडर म्हणा. चपातीच्या ऐवजी भाकरी घ्या. 4 वेळेस जेवणाच्या आधी 2 वेळेस जेवण करा. चहा बंद करा, नाश्ता बंद करा, 2 वेळेस जेवण, 45 मिनिटं व्यायाम आणि सुदृढ आयुष्य. अरे बाबा, छान मंत्र दिलाय आज डॉक्टर आपण. धन्यवाद. आणि आम्ही सगळ्या तरुणांनी याचा आदर्श घेतला पाहिजे. नक्की. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद.